पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे। पहिल्या अध्यायातील 103 क्रमांकाची ओवी सुरू आहे। 203 पहिला जो अध्याय आहे आपण त्याचा विचार करून आलो। शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे। गीताशास्त्र प्रगट होण्याकरता जी काही पार्श्वभूमी आहे, जी काही भूमिका आहे, त्या भूमिकेचा विचार पहिल्या अध्यायामध्ये केला गेलेला आहे। गीता ऐकणारा जो अधिकारी आहे तो कसा पाहिजे, वेदांत शास्त्रामध्ये अधिकाऱ्याचा विचार केलेला आहे। तो अधिकाऱ्याचा विचार सांगत असताना त्याचा मल गेलेला असला पाहिजे, त्याचा विक्षेप गेलेला असला पाहिजे आणि आवरण भंगार्थ तो श्रीगुरूकडे गेलेला असला पाहिजे। मल म्हणजे काय? पाप करण्याची प्रवृत्ती त्याची गेलेली असली पाहिजे। विक्षेप म्हणजे काय? त्याचं चित्त स्थिर असलेलं पाहिजे, चित्त अस्थिर नको। या सगळ्या लक्षणांचा विचार या पहिल्या अध्यायामध्ये केलेला आहे। अर्जुनाचं त्या ठिकाणी एक निमित्त भगवंताने केलेलं आहे। खरं तर देवाला ही जी आहे श्रीमद भगवद्गीता सर्वांच्या करता प्रगट करायची आहे। आपण रोज ती ओवी म्हणतोय, अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। अर्जुनाला मोह होण्याचं काही कारणच नाही। साक्षात भगवान परमात्मा जवळ असताना मोह होईल? अहो, ज्याचं दर्शन झाल्यानंतर जगाचा मोह दूर होतो, ज्याचं नामस्मरण केल्यानंतर मोह दूर होतो, असा परमात्मा त्या ठिकाणी जवळ बसलेला आहे। बरं, नुसता जवळ बसलेला आहे का? कृपादृष्टीने त्या ठिकाणी बसवला गेला आहे। अर्जुनावर असलेलं प्रेम, अर्जुनावर असलेली कृपा, म्हणून भगवान परमात्मा तिथं बसलेले आहेत। मग असं असताना अर्जुनाला मोह होईल कसा? पण देवाला गीता प्रगट करायची आहे आणि म्हणून ज्ञानोबाराय शब्द वापरतात, हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मेयाही नयेची आया, मनोनी भुलला का भुलविला, भुलला का भुलविला, भुलविला ऐके राया संजयो म्हणे। कोणी भुलवला? मायेने भुलवला का देवाने भुलवला? इथे ज्ञानोबाराय मायेचं वर्णन करतात। ही आदी पुरुषाची माया जी आहे ती कशी आहे? विचित्र आहे। अघटित घटना पटियसी माया। ही माया कोणाची आहे? आदी पुरुषाची, म्हणजे परमात्म्याची। भगवान गीतेमध्ये पुढे सांगतात 7व्या अध्यायामध्ये, ही माया माझी आहे बाबा। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरन्ति ते। माझी आहे माया। माया म्हणजे काय? माया म्हणजे अज्ञान, माया म्हणजे संसार। माया ही भगवंताची शक्ती सांगितली। पंचदशीमध्ये मायेचं वर्णन करताना तिच्या 2 शक्ती सांगितल्या। माहेश्वरी तु माया या, तस्या निर्माण शक्तिवत विद्यते मोह शक्तिश्च, तम जीवम मोह्यत्यसौ असं म्हटलेलं आहे।
माहेश्वरी तू माया, ही माहेश्वरी आहे. महेश्वराचे असल्यामुळे तिला माहेश्वरी म्हटलंय. देवाचे असल्यामुळे ही देवाची शक्ती आहे. माया म्हणजे भगवत शक्ती. भगवत भजने तिची निवृत्ती, तेथ आन उपाय न चलती, भक्त सुखे तरती हरीची माया. नाथ महाराज. पण ही जी माया ही आदिपुरुषाची माया आहे. आणि या मायेद्वारेच हा सगळा संसार निर्माण झालेला आहे. ही जगताची उत्पत्ती सुद्धा भगवंत करतात. कशामुळे? मायेच्या दोन शक्ती सांगितल्या. एक निर्माण शक्ती आणि एक आहे मोहशक्ती. नसलेलं जगत निर्माण करते आणि त्या जगताविषयी मोह निर्माण करते. जशी झोप आहे नसलेलं स्वप्न दाखवते आणि त्या स्वप्नातल्या पदार्थाविषयी मोह निर्माण करते, सुखदुःख निर्माण करते, जीवाला सुखदुःखी करते. तशी ही देवाची माया आहे. आता ही माया वेगवेगळी रूपं धारण करत असते. मायेचं वर्णन करताना भक्तिशास्त्रामध्ये खूप वर्णन केलं आहे. सोजन विमोहिनी माया, विजन विमोहिनी माया. म्हणजे भगवान परमात्मा कधी कधी ही जी माया आहे म्हणजे सामान्य लोकांना भुलवते ती माया वेगळी, भक्तांनाही भुलवते ती माया वेगळी, देवाला सुद्धा कधी कधी भुलवते ती माया वेगळी. परंतु ही आदिपुरुषाची माया. ज्ञानोबाराय सांगतात की ही माया देवाची असल्यामुळे ब्रह्मे आही नयेची आया. ब्रह्मदेवाला सुद्धा ही माया आटोक्यात येत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा ही माया भुलवते. एवढे मोठे ब्रह्मदेव, पण त्यांनाही मोह निर्माण झाला. काला वाटत असताना भगवान परमात्म्याला ब्रह्मदेवाने गायी आणि वासरं चोरून नेली. कोण आहे? कशाला जाऊन देता रे म्हणून बोलता येत नाही का? ब्रह्मदेवाला सुद्धा ही माया मोहित करते. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी गायी वासरं चोरून नेली आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हटले मला काला दिला नाही ना, बघू आता यांना तरी काला कसा मिळतो. देव एवढा मोठा असून गोपाळांचं उष्ट खातोय, खराच देव आहे का? परीक्षा केली पाहिजे. मग देवाने काय केलं? यावत वत्स पवत्स काल्पक वपू यावत करांग्र्यादिकम यावत यष्टी विषाण वेणुदलशिग यावद विभूषांबरम. जसे गोपाळांच्या छड्या होत्या, जशा गोपाळांचे कपडे होते, जशा गोपाळांच्या वाहना होता, तैसाचे आपण तेथे होऊन या गेला. आणि एक येणे नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. भगवान परमात्म्याची ही माया ब्रह्मदेवाला सुद्धा कळाली नाही. नंतर मग ब्रह्मदेव आले आणि पाहायला लागले. म्हटले का हो, सगळे गोपाळ जसेच्या तसे, सगळे भगवान परमात्मा त्या ठिकाणी वासरं जशीच्या तसे नवे नवे त्या वासरात गोपाळात चतुर्भुज भगवान दिसायला लागले. आणि मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आले ब्रह्मे आदी पुरुषाची माया आपल्याला सुद्धा आटोक्यात येणार नाही. म्हणून ब्रह्मे आही नयेची आया. अनेकांना भुलवले, नारद महर्षींना भुलवलं, म्हणूनी मोठ्या मोठ्यांनाही माया सोडत नाही. भगवान शंकरांना भुलवलं, म्हणूनी भुलविला आणि म्हणून
अर्जुनाला सुद्धा भगवंताने किंवा भगवंताच्या मायेने इथे भुलवलंय. भुलवलं म्हणजे काय झालंय? विसर पडला. अर्जुन युद्धाकरता आलेले आहेत, युद्ध आता करायचं आहे, पण त्या ठिकाणी विसर पडलेला आहे. विसरला अभिमान संग्रामीचा म्हटलंय. आणि स्वदेहानाम अर्जुनू परदेहानाम स्वजुनू संग्रामानाम मलिनू पापाचारू. हा विसर आहे. किंवा जगी मी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवाते स्वजनू आपले म्हणे. असा अभिमान निर्माण झाला. म्हणून भुलविला म्हटलेलं आहे. ही माया जीवाला भुलवते. वास्तविक पाहता जीव कशामुळे झाला? कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. जीवाला जीव होण्याचं कारण मायाच आहे. आणि आदिपुरुषाची माया आहे. मोठ्या मोठ्यांना सुद्धा आटोक्यात येत नाही. म्हणून भुलविला ऐके राया. हे राजा तू ऐक, या मायेने भुलवलं. अर्जुनाला सुद्धा काय केलेलं आहे? भुलवलं आहे. भुलवलं म्हणजे काय झालंय? एवढा मोठा अर्जुन, शूर असलेला अर्जुन, वीर असलेला अर्जुन, तो संग्रामी हरू जिंतीला. पण अर्जुन या ठिकाणी शीदंती मम गात्रानी मुखंच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. गांडीवम स्रंसते हसतात. अशी परिस्थिती निर्माण झाली. एवढा मोठा शूर असलेला मनुष्य पण त्या ठिकाणी थरथर कापायला लागला. सर्वांगा कांटाळा आला, अतिसंतापू उपजला. बेंबळ हातू गेला गांडीवाचा. अशी स्थिती प्राप्त झाली. काही सुचेनासं झालं. मोहाने एकदा माया काय करते? मोह निर्माण करते. अज्ञानाचं कार्यच मोह आहे. आणि मोहाचं पुढं मग परिवर्तन जे आहे शोकात होतं. शोकातून दुःखाकडे जातो मनुष्य. जेवढं काही मनुष्याच्या जीवनात दुःख आलंय त्या सगळ्याला कारण आहे दुःख सुख शोकाच्या घाई. मारलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासले माया. सगळ्यांना दुःख निर्माण करणारी कोण आहे? मायाच आहे. शोक निर्माण करणारी माया आहे, अज्ञान आहे. मायाच अज्ञानाचं रूप धारण करते. मायाच कधी ज्ञानाचंही रूप धारण करते. म्हणून अशी ही माया आहे. मनवोनी भुलविला ऐके राया. हे राजा ऐक, तू ऐक म्हणजे तुलाही भुलवलेलं आहे म्हणून ऐक. त्याला भुलवलंय असं नाही, पहिलं तुला भुलवलंय. तू राजा असून सुद्धा तुला काहीच कळत नाही. तू राजा आहेस, अजूनही तू युद्ध थांबवू शकतोस, एवढा सगळा संवार थांबवू शकतोस. परंतु सगळ्यांना भुलवणारी ही माया आहे. सगळ्यांना दुःखने भोगायला लावणारी ही माया आहे. म्हणून ऐके मनवोनी भुलवला ऐके राया संजयो म्हणे. संजय म्हणतोय, संजयाला काय अजून भुलवलेलं नाही. अर्जुनाला का भुलवलं मग देवानी? आता गीता प्रगट करायची म्हणून भुलवलंय. सगळ्यांच्या करता गीता प्रगट करायची म्हणून भुलवलंय देवाने म्हटलं तर बरं का. आणि मायेने भुलवलंय असं जर आपण घेतलं
तर ही माया मोठ्या मोठ्यांना भुलवणारी आहे. कसा भुललाय अर्जुन, त्याचं मागे उदाहरण सांगितलं. भ्रमरभेदी कोडे भलतेशे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी. स्वजनांच्या विषयी मोह निर्माण झाला. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरून येणे, ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. स्नेह जो आहे हा कोवळा जरी असला तरी फार कठीण आहे. स्नेहासारखं कोमल काहीच नाही, पण स्नेहासारखं कठीणसुद्धा काही नाही. वज्रापेक्षा सुद्धा तो कठीण आहे. स्नेह तोडणं, आसक्ती तोडणं मोठ्या मोठ्यांना सुद्धा जमत नाही. आणि हा स्नेहच मग मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो, शोक निर्माण करतो. म्हणून संजय सांगतात, ज्ञानोबाराय बोलतात, पुढची ओळी वाचा. अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. म्हणून जसं मायेने ब्रह्मदेवाला बोलवलं तसं अर्जुनाला या मायेने बोलवलं. आणि म्हणून अवधारी मग तो अर्जुनू, तो अर्जुन आहे, तो अर्जुन झाला. तो आता शूर होता, वीर होता, पण स्वतःला काय समजायला लागला, तो अर्जुन म्हणायला. आणि इतर समोर बसलेले त्या सगळ्यांना काय समजायला लागला, स्वजन म्हणायला लागला. जेव्हा युद्धावर उभा राहिलेला आहे तो अर्जुन नाही आहे. तो कोण आहे? शूर आहे, वीर आहे, क्षत्रिय आहे. अर्जुन कुठे आहे? घरी. जेव्हा मनुष्य कर्तव्याकरता दक्ष असतो, कर्तव्य करत असतो, तेव्हा जी भूमिका तो करत असतो त्या भूमिकेत राहून ती कर्तव्य पार पडलं पाहिजे. डॉक्टर असेल तर डॉक्टर होऊन ते कर्तव्य पार पडलं पाहिजे. पोलीस असेल तर पोलीस होऊन ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. शिपाई असेल तर सैनिक असेल तर योद्धा असेल तर योद्धा होऊन ते काम पार पडलं पाहिजे. तिथे देह आणि देहसंबंधाच्या भावनेचा विचार नाही आहे. पण हा इथे अर्जुन आहे. म्हणून अवधारी मग तो अर्जुन, देखा सकळ स्वजनू, देखोनी सकळ स्वजनू. सगळ्या स्वजनांना पाहिलं. या बाजूचे स्वजन पाहिले, या बाजूचे स्वजन पाहिले, सगळे आपलेच आहेत असं अर्जुनाला वाटायला लागलं. आणि मग मागे अर्जुनाच्या मुखातले शब्द आहेत, स्वजनम ही कथम हत्वा, किंवा दृष्ट्वेमम स्वजनम कृष्ण. स्वजनांना पाहिलंय आणि विसरला अभिमानू स्वसंग्रामीचा. संग्रामामध्ये आलेला युद्धाचा जो काही अभिमान धारण करावा लागतो, प्रत्येक कार्य करण्याकरता तो अभिमान धारण करावा लागतो. युद्धाकरता मी योद्धा आहे हा अभिमान धारण करावा लागतो. पण मी योद्धा आहे विसरला, मी क्षत्रिय आहे विसरला. आणि मोहामुळे बाकीचा अभिमान घेतलाय. मी स्वजन आहे, हे माझे सगळे स्वजन आहेत. आणि या स्वजनांना मारण्यापेक्षा आपलं भिक्षा मागता भली. गिरीकंदर सेविजे, येणे माने दुर्धर, यावनी भोग सदर. ते असू तू येथवर भिक्षा मागता भली, ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे, शस्त्र हातानं धरीजे यावर. असं बोलणार आहे पुढे अर्जुनाने. म्हणजे आपलं कर्तव्य, आपला धर्म माणसाला अधर्म वाटायला लागतो, दुसऱ्याचा धर्म स्वधर्म वाटायला लागतो. मोहामुळे आपलं कर्म जे आहे माणसाला त्रासदायक वाटायला लागतं, दुसऱ्याचं कर्म सुखदायक वाटायला लागतं. देहाचा मोह असतो, देहसंबंधी लोकांचा मोह असतो.
आणि मग या मोहामुळे मनुष्य जे करायला नाही ते करतो आणि करायला पाहिजे ते नेमकं सोडून देतो. आपलं कर्तव्य विसरतो आणि दुसऱ्याचं कर्तव्य करायला लागतो. अशी अनेक वेळा परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. कर्म करत असताना त्याच्यामध्ये दुःख असतं, क्लेश असतात, पण हे सगळं नको वाटायला लागतं. आता अर्जुनाचं हे जे झालेलं वैराग्य आहे किंवा त्यागाची इच्छा आहे, हे ज्ञानातून झाली का अज्ञानातूनच आहे का मोहातूनच झालेलं आहे? मोहातून झालेली. म्हणून अर्जुन त्या ठिकाणी कैसे नेनो सदयता. कोण म्हणतंय हे? संजय महाराज धृतराष्ट्राला सांगतात किंवा ज्ञानोबाराही वर्णन करतात. कैसी नेनो सदयता उपनली तेथ चित्ता मग म्हणे कृष्ण आता नशिजे येत. कैसी नेनो सदयता उपजली तेथे चित्ता. नेनो, खरं तर अर्जुनाचं हृदय असं नाही आहे, पण कसं काय अर्जुनाच्या मनात झालं? का देवानेच केलं का मायेने केलं? नेनो नेनो कैसा मोह वाढीन्यला. हां, म्हणून नेनो विसरला आपलं. कैसी नेनो सदयता, दया निर्माण झाली. उपनली तेथे चित्ता. दया चांगली आहे का वाईट आहे हो? चांगली आहे. पण युद्धात दया चांगली आहे का वाईट आहे? युद्धात चांगली नाही बरं का. दया हा चांगला गुण आहे. सत्वगुणाचं लक्षण दया आहे, परंतु हे शूराच्या ठिकाणी नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पाळण अनिक निर्दळन कंटकाचे. कंटकाचं निर्दळन करणं ही सुद्धा दया आहे. दुसरं काही चरण नाही त्याचं. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार आहे. कधी कधी मनुष्य आपल्या दुर्बलतेला सुद्धा दयेचं नाव देतो. त्या ठिकाणी आपल्या भीतीला सुद्धा दयेचं नाव देतो. एखादा मनुष्य अन्याय करत असेल, हा म्हणतो जाऊ द्या, दया तिचे नाव. आपलं भूतांची दया आहे. आणि एखादा दुर्बल असेल त्याच्यावर मात्र दया नाही करत. तिथे मात्र आपला तिथे प्रमाण वेगळं असतं. झुंजारते एक विष्णुदास जगी. म्हणून आता अर्जुनाला ही जी दया आपण काल पाहून आलोय, ही जी दया आहे किंवा ही जी करुणा आहे, ही स्वाभाविक अर्जुनाची नाही, तिथे मोहाने निर्माण झालेली आहे. आगंतुक आलेली ही दया आहे. म्हणून तेथे शब्द वापरला आहे. मग नेनो कैशी नेनो सदयता उपनली जे तेथ चित्ता, तिथे उपजली चित्तामध्ये. मग म्हणे कृष्ण आता न शिजे येत. आणि देवाला म्हणायला लागला, हे कृष्णा, आता इथं थांबायचं नाही. इथं आपल्याला नको बाबा, इथं राहणं चांगलं नाही. कृष्णा, तू कृष्ण आहेस, तुला काय बाबा काही वाटत नाही कशाचंच. हो, एवढे दैत्य मारले, गोकुळातून मथुरेत गेला, मथुरेतून द्वारकेत गेला, आणि काय लहान थोरे आवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. तू कृष्ण आहेस बाबा.
तू काय असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त काही नाही, सगळं करून अलिप्त राहतो. आम्हाला नाही तसं राहता येत बाबा. आमचे स्वजन आहे तिकडे, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. तू तर काही मामाही मारून टाकला, काही वाटलं नाही तुला मामाला मारताना. पण आता हे आमचे मामा आलेले आहेत, आमच्या घरातली सगळी लोक आहेत. म्हणून कृष्णा विचार कर. मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वदावे हे सकळ येणे नावे. माझं मन आता काय झाले, अतिशय व्याकुळ झाले. पण अर्जुन महाराजांना कळते बरं काय, आपलं काहीतरी गडबड चालली. म्हणून देवाला खरं खरं सांगितलं पाहिजे, माझं मन काय झालं, व्याकुळ झाले. कदाचित देवा त्याच्यामुळं मला हे असं वाटत असेल. माझे अतिशय मन व्याकुळ, माझं मन काय झालं, व्याकुळ झालं. होतसे वाचा बरळ, वाचा सुद्धा काय झालेली आता, काही बोलायला समर्थ राहिलेली नाही. आणि कशामुळं, जे वधावे हे सकळ येणे नावे, यांना मारायचं म्हटलं त्याच्यामुळं माझं मन व्याकुळ झालं. नवे नवे मारायचं म्हटलं तर माझ्या वाणीतून एक शब्दसुद्धा फुटत नाही. आता यांना मारण्यामुळे, मारायचं असल्यामुळे, यांच्या वधाच्या चिंतेने, वधाच्या भीतीने, यांच्या वधामुळे माझं मन इतकं व्याकुळ झालेलं आहे. कारण हे सगळे स्वजन आहेत, स्वजनांना कसं मारायचं. आणि म्हणून नुसतं जे वधावे हे सकळ येणे नावे, यांना वधावं असं म्हणणं, हे सुद्धा मला त्या ठिकाणी ऐकलं की माझं मन व्याकुळ होत आहे, माझी वाचा बंद होते. आता यांना मारण्याचा तो प्रसंग लांबच आहे अजून, म्हणून ही शक्य नाही. भगवान म्हटले काही शक्य नाही. का शक्य नाही? अरे बाबा हे युद्ध आहे, आणि युद्ध म्हटल्यानंतर हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. युद्धामध्ये जर मनुष्य मेला, मधुसूदन सरस्वतींनी श्लोक दिलेला आहे, माझ्याकडे तो लिहिला नाही. दोनच पुरुष त्या ठिकाणी सूर्यमंडळाला भेदन करून जातात, किंवा त्यांना चांगली गती प्राप्त होते, सद्गती प्राप्त होते. एक, ज्यांनी सर्वसंग परित्याग केला, भगवंताचं चिंतन करत असलेला एक, तो मोक्षाला प्राप्त होतो. आणि एक युद्धामध्ये मरतो. त्यामुळे तू काही काळजी करू नको अर्जुना. युद्धात केलेली हिंसा ही हिंसा नसते. त्यांनी उदाहरण दिलंय, यज्ञामध्ये जे पशु मारले जातात ते पशु जे आहेत त्यांना स्वर्ग प्राप्त होतो, आणि यज्ञ करणाऱ्यांना सुद्धा काय प्राप्त होतो, स्वर्ग प्राप्त होतो. स्वर्ग प्राप्त होतो. धर्मशास्त्र आहे. पण अर्जुन म्हणायला लागले नको, कारण मला यांना सगळे अशुभ शकून व्हायला लागले. देवा पुढच्या श्लोकामध्ये, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. आणखीन मी युद्ध का नको म्हणतोय देवा माहिती आहे का? काय असतं, एकदा माणसाला मोह निर्माण झाला, एकदा माणसाचं मन अस्थिर झालं की सगळं त्याला चांगलं वाईट दिसायला लागतं आणि वाईट चांगलं दिसायला लागतं. महाभारतामध्ये आले, शोभन सत्यात असत्य, नित्यात अनित्य,
आणि आत्म्यात अनात्मा दिसायला लागला. हाच विपर्यय म्हणजे मोह आहे. सत्य असत्य दिसायला लागतं, नित्य अनित्य दिसायला लागतं, चांगलं वाईट दिसायला लागतं आणि आत्मा अनात्मा दिसायला लागतो. याला मोह म्हटलं. आणि एकदा मोह निर्माण झाला की मनुष्य त्याला खरं असतं, धर्म असतो तो अधर्म वाटायला लागतो आणि अधर्म धर्म वाटायला लागतो. आणि पुन्हा आपल्या वाक्याचं तो समर्थन करतो, त्याला हेच आपलंच खरं आहे असं वाटायला. आणि त्याला मग अर्जुन म्हणायला लागला, तुम्हाला माहिती आहे का देवा, हे युद्ध सुरू होतानाच अपशकुन झालेले आहेत. महाभारतात वर्णन केले, जेव्हा हे युद्ध सुरू झालं, युद्ध ठरलं, तेव्हा काही अपशकुन झाले. अपशकुन आपल्याकडे सांगितलेले आहेत. काही सूचना अगोदरच सृष्टीमध्ये मिळतात. अपशकुनांचं वर्णन करताना असं महाभारतात असं वर्णन आलं, उल्कापात होऊ लागले, भूकंप होऊ लागले, वेगवेगळे पक्षी ओरडू लागले, मूर्त्या ज्या असतात देवाच्या त्यांच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येतात. अपशकुन. रक्ताचा पाऊस पडणे, काय अपशकुन सांगितलेत शास्त्रात. पण आता हे अपशकुन आपल्या करताच आहेत का? आता हे समष्टी अपशकुन व्हायला लागले. मग आपलं रामायणामध्ये रामप्रभू आणि रावणाचं युद्ध सुरू झाल्यानंतर ही असे अपशकुन झाले. लक्ष्मण महाराज घाबरले. लक्ष्मण महाराज म्हणायला लागले, हे सगळे अपशकुन होत आहेत, आपल्याला तर नाही ना. विभीषण महाराज म्हणले, आपल्याला नाही, रावणाला होत आहेत हे सगळे. रावणाकरता अपशकुन आहे. शकुनाचं काही स्वतंत्र शास्त्र आहे. डाव्या अंगाने सूचनात येणं हे अपशकुन समजला. डावा डोळा फडफडणे, डावा बाहू फडफडणे, डावा पाय त्या ठिकाणी थरथर कापणे, डावा हात खाजणं, हे अपशकुनाचं सांगितलं. आणि उजवे जे आहे ते काय, पण डावा डोळा लवे, हा शकुन आहे. इकडं डावा ज्ञानोबारायांनी, कोणाचा अभंग आहे, ज्ञानोबारायांचाच, डावा डोळा लवायला लागला आणि उजवी वावस पुरायला लागली. पण साधारणतः डावी जी अंग आहे ती अपशकुनाची आहेत आणि उजवी जी आहे ती शकुनाची सांगितली. पण आता शकुन शास्त्र जे आहे हे सुद्धा मनावरच अवलंबून आहे. कधी कधी मन आपलं एवढं जर शोकाने ग्रस्त झालं असेल, भयाने ग्रस्त झालं असेल, तर आपोआप त्या भीतीमुळं डावं फडकायला लागतं. किंवा शकुन असला तरी तो अपशकुन वाटायला लागतो. माणसाच्या मनात एकदा भीती बसली, मांजर जरी आडवं गेलं तरी तो भीती आणखीन जास्त होते. नको म्हणतो, आता काहीतरी खराब होणारच. आजी माझा डावा का लवतो लोचन, करी तसे स्फुरण वाम बाहू. आता हे सगळे शकुन महाभारतात वर्णन केले. उल्कापात झाले, त्यांचे असुर आले, अमुक आलं तमुक आलं. पण हे सगळं कौरवांच्या करता होतं. पण अर्जुनाला असं वाटायला लागलं आपल्यासाठीच. आणि कौरवांचं आणि आपलं दुःख एकच आहे असं अर्जुन म्हणायला लागला. तसं लौकिकदृष्ट्या अर्जुनाची भूमिका आपल्याला योग्य वाटते. आता पुढे गीता ऐकायची. गीता ऐकणारा जो मनुष्य आहे त्याचा मल कसा गेलेला असला पाहिजे, विक्षेप कसा गेलेला असला पाहिजे, त्या दृष्टीने अर्जुनाची भूमिका योग्य आहे. पण तात्विक दृष्टीने जर आपण पाहिलं, पारमार्थिक दृष्टीने पाहिलं, तर ही भूमिका जी आहे ती अज्ञानातून निर्माण झालेली भूमिका आहे. म्हणून निमित्तानी च पश्यामी, तो म्हणतो मला वेगवेगळी अपशकुन होत आहेत, निमित्त दिसायला लागली. विपरीतानी,
विपरीत निमित्त दिसायला लागले. हे केशवा, युद्धाच्या परिणामांची विपरीत लक्षणं मला दिसत आहेत. अजून तर युद्ध व्हायचं आहे, पण युद्धाचे जे काही परिणाम होणार आहेत त्याची विपरीत लक्षणं मला सगळी दिसू लागलेली. हे अपशकुन तर आहेतच, परंतु युद्धाचे परिणाम मी विचार करायला लागलोय, काय काय होईल युद्ध झाल्यानंतर. ही सगळी लक्षणं त्याचा विचार मी करायला लागलोय. तू केशव आहेस, तू तरी विचार कर. केशव शब्दाचा अर्थ सांगितला, क ईश आणि व, ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर. कश्च वश्च ईशश्च, याचा तिन्हीचा समन्वय, ज्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश त्या तिन्हींचा अधिष्ठान असा सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर तू आहेस. मला तरी ही लक्षणं दिसत आहेत, पण तुला तर अगोदर दिसली पाहिजेत. तू तर सर्वज्ञ आहेस ना, तुला तर सगळं माहिती आहे पुढं काय होणार आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंत. आणि ही सगळी सृष्टी तुम्हाला चालवायची, म्हणून देवा तुला तर ही लक्षणं दिसतच असतील ना. किंवा तू केशव आहेस, केशी नावाच्या दैत्याला तू मारलेस. तसा हा वाईट असलेला मोह, हाच दैत्य माझ्या अंतकरणात निर्माण झाला आहे. मला काही सुचत नाही. देवा तू लवकर सांग, ह्याच्यातून मार्ग काहीतरी काढायचं पाहिजे. म्हणून निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. सगळी विपरीत लक्षणं दिसत आहेत. कदाचित भगवान म्हणते ह्याच्यात विपरीत काय, उलट फायदाच आहे. युद्ध केल्यानंतर काय फायदा आहे. कोणता फायदा आहे. मगाशी आपण श्लोक म्हटला, हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. इथे जर तुला मरण आलं तर तुला स्वर्ग प्राप्त होईल. हां, ना तरी रनियेथ झुंजता वेचेल जीवित, स्वर्ग सुख अनकळीत पावशील. आणि त्या ठिकाणी तुला जर विजय मिळाला, तू यांना मारलंस, विजय प्राप्त झाला, तर भोक्ष्यसे महिम, तुला त्या ठिकाणी भूमीवरचा राज्य प्राप्त होईल. अर्जुन म्हणतोय हे सगळं मला काही श्रेय वाटत नाही देवा. नच श्रेय अनुपश्यामी हत्वा स्वजनम आहे. स्वजनम आहवे हत्वा, आहवे स्वजनम हत्वा. आहवे म्हणजे युद्धामध्ये स्वजनांना मारून, हे सगळे माझे स्वजन आहेत, यांना मारून नच श्रेय अनुपश्यामी, मला त्या ठिकाणी श्रेय प्राप्त होईल असं मला वाटत नाही. अनुपश्यामी म्हटलंय, पहिल्या याच्यात पश्यामी म्हटलंय. म्हणजे जी निमित्त आहेत, विपरीत निमित्त, ती पश्यामी, ती मला दिसत आहेत. परंतु या युद्धाचा जो काही परिणाम होणार आहे, मी वारंवार विचार केला आहे, किंवा श्रेयाच्या संबंधाने मी वारंवार विचार केला आहे, पण विचार करूनसुद्धा मला युद्धामध्ये काही श्रेय आहे असं वाटत नाही. कल्याणाचं माझ्या काय आहे असं वाटत नाही. त्या ठिकाणी मला काही फायदा होईल असं वाटत नाही. कोणती गोष्ट करायची असेल तर काहीतरी फायदा झाला पाहिजे, लाभ झाला पाहिजे. मला तर याच्यात लौकिक लाभही दिसत नाही, परलौकिक लाभही दिसत नाही, आणि आत्यंतिक लाभही दिसत नाही. भगवान परमात्मा कदाचित म्हणतील अरे हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम, मेलास तर स्वर्ग प्राप्त होईल. आणि त्या ठिकाणी तू जर जिंकलास तर काय होईल, भोग प्राप्त होतील. देवा हे काही श्रेय आहे का? स्वर्ग प्राप्त होणं श्रेय आहे का? स्वर्गाकरता मी हे सगळं करतोय का? आणि भोग प्राप्त होणे हे तर माझ्या दृष्टीने कधीच श्रेय नाही देवा. नाही तर स्वर्गातच थांबलो असतो ना, कशाला आलो असतो खाली परत. स्वर्गात इंद्रदेव म्हणले होते थांब इथंच. पण मला याच्यात नच श्रेयो अनुपश्यामी, मला श्रेय दिसत नाही. श्रेय कशाला म्हणतात? उपनिषदामध्ये त्या नचिकेताचे आणि यमराजांचा संवाद आला आहे.
नचिकेतांनी यमराजाला जेव्हा तिसरा प्रश्न विचारला आत्मज्ञानासंबंधी, तेव्हा ते म्हटले, बघ मी तुला सगळे भोग देतो जे कोणालाच कधी मिळाले नाहीत, पण असलं आत्मज्ञानाविषयी काही बोलू नकोस, विचारू नकोस. मग तो म्हणायला लागला, आता मला बाकीचं काहीच नको, मला तेवढंच पाहिजे फक्त. आणि मग यमराजाने त्या जिज्ञासेची स्तुती करताना असलं म्हटलेलं आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत्. माणसाच्या पुढं श्रेयसुद्धा येतं आणि प्रेयसुद्धा येतं, पण अज्ञानी मनुष्य प्रेयाच्या मागे लागतो, ज्ञानी जो असतो तो श्रेयाच्या मागे लागतो. तसं अर्जुन महाराज म्हणतात, देवा मला श्रेय मिळालं पाहिजे, पण आता नेमकं श्रेय काय, ते कसं प्राप्त करून घ्यायचं आहे. पण अर्जुन महाराज म्हणतात, मला श्रेय प्राप्त करून घ्यायचं आहे, मला हे देवा नको. भगवान कदाचित म्हणते, अरे युद्धामध्ये तू यांना मारलंस ना, यांनासुद्धा त्या ठिकाणी मोक्षच स्वर्गच मिळणार आहे. मारणाराही स्वर्गाला जातो, मेलेलाही स्वर्गाला जातो. पण अर्जुन म्हणतोय, नाही, मला याच्यात श्रेय काही दिसत नाही. या कौरवा ते वधावे, जरी वधावे तर युधिष्ठिराधिक कान वधावे. हे एर एरा आगवे गोत्र जामुचे. या कौरवा जरी वधावे, या कौरवांना जर मारायचं आहे तर मग युधिष्ठिर असेल, भीम असेल, अर्जुन असेल, पांडव असतील, यांना का नाही मारायचं. कारण हे सगळेच आमचे काय आहेत, हे एर आगवे गोत्रज आमोचे, हे सगळे आमच्या गोत्रजेच आहे, सगळं आमचंच आहे. अर्जुनाच्या अंतःकरणात ही जी समता निर्माण झालेली आहे, ही ज्ञानाची समता आहे का अज्ञानातली समता आहे. ज्ञानाने नाही झाली अजून समता, मोहाने निर्माण झालेली समता आहे. बरं, समता जी सांगितलेली आहे ती व्यवहारात सांगितली का परमार्थात सांगितली. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्य हस्तिनी शुनी चैव शोपाकेच. पंडितः समदर्शन, हे जे सांगितलं हे व्यवहाराकरता सांगितलंय का परमार्थाकरता, दृष्टीकरता सांगितलंय. विद्वान आणि कुत्रा बरोबरच आहे, हे व्यवहाराकरता सांगितलं आहे की नाही. म्हणजे विद्वानाला जसं आसनावर बसवलं पाहिजे, माळ घातली पाहिजे, जप केला पाहिजे, असं कुत्र्याला सुद्धा आपण वर बसवलं पाहिजे. समता जी असते ती व्यवहाराकरता नाही, व्यवहारात विषमताच आहे ना. मग युद्ध करायची गरज काय होती. सगळं जर परमात्मा स्वरूपच आहे, पण अर्जुनाला ही समता जी अर्जुन महाराज बोलतायत, मोह झालेला आहे, दुःख झालेलं आहे, आणि त्याच्यातून ही समता बाहेर पडते. म्हणून जळो हे झुंज प्रत्यया नये मज येणे काय काज महापापे. म्हणून या युद्धाला आग लागो, मला हे पटत नाही, या महापापाची आम्हाला काय गरज आहे. महापाप म्हणायला लागला अर्जुन. संग्रामा नाम मलिनू पापाचारू. मोह निर्माण झाल्यानंतर धर्मसुद्धा माणसाला अधर्म वाटतो, अधर्म माणसाला धर्म वाटतो. आता वास्तविक पाहता क्षत्रियाचा हा धर्म आहे. युद्धामध्ये त्या ठिकाणी वीरमरण पत्करणं, युद्धातून पळून न जाणं, क्षत्रिया रणी पळोनी जाणे, हे कोण साहे लाजीरवाने. पण मात्र इथे मोहामुळे, आसक्तीमुळे अर्जुनाला हे युद्धसुद्धा काय वाटायला लागलं, महापाप वाटायला लागलं. म्हणून जळो हे जळू द्या. ते मनुष्य म्हणतो जळू दे संसार, जळू दे घर, जळू दे बायका पोरं, चला आपला आळंदीला आणि चला पंढरपूरला. खरं वैराग्य असेल तर
देवच प्राप्त होईल. पण काय 3 प्रकारचा त्याग सांगितला भगवंतांनी बघा 18व्या अध्यायामध्ये. दुःख मित्येव यत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभे. दुःख मित्येव यत्कर्म, हे कर्म दुःखाला कारणीभूत आहे, शोकाला कारणीभूत आहे. कष्ट करा, फार कष्ट करावे लागतात. शेतकरी असेल, कोणी असेल, शाळा जरी शिकायचं तरी फार कष्ट करावे लागतात. आता शाळा शिकायची असेल, काम करायचं असेल, कष्ट असतात. हे कोण करत बसतंय बाबा कष्ट, त्यापेक्षा चला आळंदीला, चला पंढरपूरला, व्हा संन्यासी. हा जो त्याग आहे हा सात्विक त्याग आहे का? रजोगुणी त्याग आहे. तमोगुणी त्याग काय वर्णन केलं? न्यस्तस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्यागः तामस परिकीर्तिता. मोहाने केलेला त्याग. आता अर्जुन हा जो त्याग करतो युद्धाचा, तो कशामुळे त्याग आहे? हा रजोगुणी त्याग आहे का सत्वगुणी त्याग आहे का तमोगुणी त्याग आहे? मोहाने झालेला त्याग आहे युद्धाचा. कर्मच त्याग आहे ना, कर्माचाच त्याग आपण करतो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपल्याला नको वाटायला लागतं. हे केवळ देवाला अर्जुनाकरता सांगायचं आहे का आपल्या सगळ्यांसाठी सांगितलेली आहे गीता? सगळ्यांसाठी सांगितलेली आहे. हा विवेकपूर्वक असेल त्याग तर मग त्या ठिकाणी त्या त्यागाला किंमत आहे. पण आता इथे विवेक नाही आहे, ह्या स्वजनावर असलेलं प्रेम आहे. मनोनी जळो हे झुंज, नको ते गेलं युद्ध, नको जळून जाऊ दे युद्ध, इतका राग आला त्या युद्धाचा अर्जुनाला. प्रत्यया नये मज, त्याचा काय अर्थ दिलाय? मला पसंत नाही, पटत नाही. कारण काय? युद्ध म्हणजे येणे काय काज महापापे. काय महापाप घडतंय माझ्याकडून म्हटले. महापाप, पाप वेगळं आणि महापाप वेगळं. महापाप काय सांगितली? ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुरुवांगना गमा, आणि त्यांच्या सहवासात राहणारा 5वा. वास्तविक पाहता हे महापाप आहे का? क्षत्रियाकरता युद्ध महापाप सांगितलं का? उलट क्षत्रियाकरता युद्ध म्हणजे मोक्षाचं द्वार उघडलं. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे लाहिजे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी मनीषी. मार्गात चाललाय आणि जाता जाता त्याला पायामध्ये काहीतरी दगड लागला म्हणून खाली बघितलं तर काय? चिंतामणी. असा जसा चिंतामणी सापडावा तसं क्षत्रिय बहुत पुण्य की जे फार पुण्य केल्यानंतर त्याला युद्ध प्राप्त होत असतं. बघा, म्हणजे युद्धाकरता जाणारे सैनिक आहे त्यांच्याकरता किती मोठा दिलासा याच्यामध्ये आहे. एवढं जर ओवी ज्ञानोबरायांची प्रत्येक सैनिकाला म्हणायला दिली, पाठ करायला दिली, त्याचं मनोबल आणखीन उंचावेल. देवा बहुता परी पाहता एथ ओखटे होईल झुंजता वरी काही चुकविता लाभू आथी. देवा, पुन्हा देवाला देव आहेस तू. ह्या सगळ्या सृष्टीमध्ये सुख नांदलं पाहिजे, शांती नांदली पाहिजे, याच्याकरता तर देव आहे. आणि असं असताना सुद्धा तू विचार का करत नाहीस देवा? कशा करता युद्ध त्या ठिकाणी करायचं? भगवान म्हणले, बाबा मी देव असल्यामुळे तर शिष्टाईला गेलो की नाही?
देवा बहुता परी पाहता, वेगवेगळ्या प्रकाराने मी चिंतन केलं, विचार केला, अनेक दृष्टीने मी विचार केला. इथं ओखटे होईल झुंजता. इथं जर मी युद्ध केलं तर काय होईल? वाईट होईल. आणि वर काही चुकविता लाभ आती. उलट टाळलं तर फार मोठा लाभ होणार आहे. युद्ध टाळलं तर लाभ होईल आणि चुकवलं तर, केलं तर त्रास होईल, वाईट होईल, आणि नाही केलं तर लाभ होईल. म्हणजे आपलं कर्म जर केलं तर त्रास होईल, नाही केलं तर फायदा होईल असं माणसाला वाटायला लागतं. जे आपलं कर्तव्य कोणतंही आहे, हे करत असताना त्याला जर मोह निर्माण झाला तर तो मोह काय करतो? फायदा तोटा दाखवायला लागतो आणि तोटा फायदा दाखवायला लागतो. चांगलं वाईट दिसायला लागतं आणि वाईट चांगलं दिसायला लागतं. आपल्या मनाने एक भावना करतो तो, आणि मग त्याच्यासाठी तो शास्त्रातली प्रमाणंसुद्धा शोधून आणतो. काहीच करत नाही त्याला म्हणतो. तुकाराम महाराजांनी म्हटले, ठेविले अनंते चित्ती असू द्यावे समाधान. काही करू नये माणसाने, निवांत बसून जावं. अहो येता का वारीला? तुकाराम महाराजांनी सांगितले, ठाईचं वैसोनी आवडी अनंत आळवावं. तसं अर्जुन महाराज त्या ठिकाणी देवाला समजून सांगतात. भगवान म्हटले, अरे बाबा, यांना मारलंस तर तू मेलास तर स्वर्गात जाशील, यांना मारलंस तर विजय प्राप्त होईल, तुला भोग प्राप्त होईल, राज्य प्राप्त होतील. म्हटले, तुम्हाला कोणी सांगितलं मला सगळं विजय पाहिजे आणि भोग पाहिजे? ते पुढच्या श्लोकात आहे. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च तयमेव स्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च. याचा विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. विठ्ठल 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 पुंडलिक.